आणि गॅस सिलेंडर टंचाईचा फटका लग्नसराईतलाही बसतोय। मुलीचं लग्न असलेल्या लग्नघरांवर गॅस टंचाईचं सावट आहे। लग्नघरात 4 दिवसांपासून 200 पाहुण्यांचा मुक्काम आहे। जेवण नाश्त्याची व्यवस्था करायला कॅटरर्सने नकार दिलाय। नागपूरच्या मुळक कुटुंबियांचं त्यामुळे मोठं संकट आहे। या कुटुंबियांशी बातचीत केली आहे तेजस मोहतुरे यांनी। अकादी देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे याचा थेट परिणाम आता लग्न सरायावर होताना दिसत आहे। सध्याच्या घडीला मी नागपुरातील राजू मुळक यांच्या निवासस्थानी आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर लग्न समारंभाचे जे रीतिरिवाजानुसार जे आहे ते कथा सुरू आहे, पूजन सुरू आहे। मात्र परिस्थिती जर बघितलं असेल तर आर्थिक परिस्थिती यांच्यावर ओढवली आहे, कारण की ज्या पद्धतीने बघितलं असेल तर सिलेंडरचा होणारा तुटवडा आहे। त्यामुळे जे आहेत यांच्या घरी येणारे पाहुणे असतील किंवा मग समारंभामध्ये जे 4 दिवस जे पाहुणे राहणार आहेत त्यासाठी जे आहे त्यांना जे आहे ते चुलीवर जे आहे ते संपूर्ण स्वयंपाक असेल किंवा नाश्ता करावा लागणार आहे। आता 4 दिवसापासून प्रोग्राम आहेत आणि सिलेंडरचा खूप तुटवडा आहे। आमच्याकडे सिलेंडर नाहीत जास्तीत जास्त आणि कॅटरर्सवाल्यांना ठरवलं होतं आम्ही रोजच्या स्वयंपाकासाठी, ते त्यांनी पण नकार दिलेला आहे। त्यामुळे आम्हाला वेगळ्या 2 बाया ठेवावं लागले आणि आम्हाला काड्यांवर स्वयंपाक करावा लागत आहे। काल मी पण पुन्हा गॅस कंपनीत गेली होती, तिथे खूपच गर्दी होती आणि त्या लोकांनी पण सांगितलं की 25 दिवस सिलेंडर मिळणार नाहीत। बिकट आर्थिक परिस्थिती आहे, कारण घरी लग्न असल्यामुळे खूप अडचण येत आहे। घरच्यांची धावपळ होत आहे, सिलेंडर वगैरे काही मिळत नाही आहे। त्याच्यामुळे आता आम्ही 2 बाया सांगून चुलीवर वगैरे स्वयंपाक करणार। आम्ही कॅटरर्सवाल्यांना हे केलं आहे, अर्ध ते करून आणत आहे तिकडनं। ते पण त्यांच्याकडे सिलेंडर नसल्यामुळे ते गॅसवर आपल्या चुलीवर वगैरे करून आणणार आहे आणि काही इकडे करणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहिते, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।